हा आम्ही तिकडची. गोवा म्हणजे आमचं तिकडे मडगावला घर आहे, पण आम्ही गावात राहतो. होय का? आणि म्हणजे आता ठाण्याला इथे नोकरी कोण करते. नाही. ठाण्याला येऊन जाऊन असं जॉब करायचे मी. हं, आता सध्या मी जरा आईची तब्येत बरी नसते म्हणून घरीच आहे 4-5 महिने. जाईल आता मी कामाला. हं, हं, हं. कपडे शिवते ठाण्यात जास्त. कपडे शिवते. हां. आणि ठाण्याला मग आता कोणाजवळ राहायची तू? आता आईजवळ असते मी, बहीण आहे. हं. आणि डायव्हर्स झाला तो मग अजून तो त्या तुम्हाला मुलं वगैरे नाही? माझा एक मुलगा आहे, पण तो माझ्या नवऱ्यासाठी आहे. त्याच्याकडे. हां. हो. डायव्हर्स पूर्ण व्यवस्थित झाला ना? डायव्हर्सच आता चालू आहे, पण चालू आहे बघूया तर. आता हां. काय. हो. होईल काय तुम्ही टेन्शन आता नाही. ते रेकॉर्डिंग आणि टाकू नका, कारण सध्या ना हां. माझं जरा थोडंसं इश्यू चालू आहे, म्हणून म्हटलं हे व्हिडिओ म्हणजे असं बनवून टाकू नका. मी हं. असेल तर तुम्हाला वैयक्तिक तुम्ही ना सांगेन. ऐका सांगतो. तुम्ही हा ना त्यांना हा जे जे स्थळं टाकली आहेत ना, तर त्यांना हा त्यांना कॉल लावा. कळलं ना? हा तुम्हाला कुठे हम्म, हे बघा नोंद करायची गरज नाही. तुम्ही त्यांना जी स्थळं असतात आमची ना, ती खात्रीशीर असतात. हा कारण आम्ही हा. चुकीची स्थळं टाकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्ही काय झालं, माझा पण आता पोरगा मोठा झाला हो. म्हणजे काय म्हटलं, आता तुझी 12वी झाली आहे, माझं पण लहानच वयात लग्न झालं होतं. हां. पण झालं काय, तर तो ना त्या मुलाला तिकडची सवय झाली. आता ते गावी गावी राहायची, तो येतो जातो भेटतो वगैरे. माझी अपेक्षा काय आहे म्हणजे हं, की माझ्या मुलग्याला माझे एक्सेप्ट नाही केलं तरी चालेल, पण हं. कधीतरी तो आई म्हणून कधीतरी येऊन जाऊन हो, खरं आहे काहीतरी ते. तो भेट हा असं म्हणजे हं, कोण बोलणं भेटायचं. आता कसं तो हं, सुट्टी असली की काहीतरी ते येतो 8-10 दिवस इथे राहून जातो. आता सुट्टी हो. झाली तेव्हा आलेला. बरोबर. कारण माझं खूप आयुष्य त्याने वाईट करून ठेवलं. सांगण्यासारखी पण परिस्थिती नाही. हं, आता जवळजवळ 10 वर्ष झाली. मी आईकडेच असते माझ्या. हं, हं, मला पण मी किती लहान आहे ना याचा पण त्याने विचार केला ना. पहिल्यापासूनच हा माणूस तसाच होता. आता ते लग्न हं, केलं, त्या बाईला पण मूल आहे. त्याला पण ऍक्सेप्ट केलं त्याने. हं, आणि मग डिवोर्सचं कसं झालं, अडकून ठेवल्या. कारण माझं कसं त्याने सांगितलं मी करून दाखवेल पण तुला देणार नाही. मग ते हं, डिवोर्ससाठी मला अडकून ठेवलं नाही असं काय. पण हं. एखादा असं ना गोव्यावरून पण 2-3 आली होती स्थळं हो. पण काही लोकांना ते म्हणतात काय नाही तुम्ही आमच्याकडे मालवणी ते बोलताय काय हो? हो, मग तेच मी म्हणते, तुम्ही कुठले का? नाही 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 नाही. तुम्ही गोव्याच्या की मालवणच्या आहात? आमची त्या कोकणातलीच हो. हं. हा, ठीक आहे तशी ठीक मी आहे. मालवणीच बोलते. जाणं येणं असतं ना आमचं म्हणून. हं, हं. चालेल, ठीक आहे. पण मी ते आता डायरेक्ट असा कॉल करून माझा इश्यू असा आहे, एखादा हे बघा, चांगला ऐका असेल तर ऐका करतो. ऐका ऐका सांगतो. हा हा तुम्ही तुमचा जो काय विषय आता मला सांगितलात कसं हा आता हा एवढा वेळ माझ्याशी बोललात, तसंच ना हो आमचे जे व्हिडिओ आहेत ना, त्या व्हिडिओमध्ये जे हा मुलं दिसतात त्यांचे नंबर दिसतात डायरेक्ट ना. मग त्यांना हो त्यांना बिनधास्त कॉल लावा किंवा त्यांना सांगा की असं असं माझा इश्यू आहे, तुम्हाला चालेल का? हम्म, ते काय बोलतात ते बघा. आणि जर तुम्हाला ना चुकीचं एक स्थळ आढळलं, कुठलं जरी संशयित हा स्थळ आढळलं, तर हा पटकन मला कळवायचं लगेच. हो हो हां, तो व्हिडिओ मी काढून टाकणार. कारण मला हा. चांगले व्हिडिओ पाहिजेत. आणि हे बघा, मी कोणावर अन्याय करणार तुम्ही नाही. ते गोसावी समाजाचं टाकलं ना त्या गोव्याला, पण तो पण चांगला होता. आणि एक तुम्ही ठाण्याचं पण टाकलात बघा, तिथे मला पण गोव्याचा खूप आवड गोसावी आहे. कोण गं? तो हां, तुम्ही तो भांडला होता ते तो. वर्ष झालंय त्या व्हिडिओ ऐका, काढला नाही ऐका, म्हणजे तो ऐका, ऐका, हा ऐका. तो गोसावी हा जो मुलगा आहे ना, तो माझ्याशी हा. भांडला होता. समजलं ना? अरे बापरे. हां, तो भांडला हा. होता. बघा, आपलं चांगलं असेल तर करा तुम्ही. पण तो माझ्याशी कशाला भांडला? त्याला लगेच करायचं होतं. काय भानगड आहे मला माहिती नाही. हे बघा, मला जरा जरी संशय आला ना, तर मी नाही विचार करत. जरा जरी संशय अच्छा. आला तरी नाही विचार करत. हा, मला मग कसं हे भांडला बघा. होता म्हणजे जरा डेंजरच आहे, नको. तर मी म्हटलं चांगला नाही असेल. नाही नाही बिचोलीचा नाही. होता तो, बिचोलीचा. बिचोलीचा ना, हां, मग तोच असणार होय बहुतेक. होय. तोच तो. अहो, आणि सगळ्यात बिचोलीचाच महत्त्वाचं होता. त्याने ना वय पण लपवलं होतं. वय वय पण चुकीचं सांगितलं होतं. परत अजून काय 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 सांगितलं होतं त्याने. समजलं ना? आणि नंतर नको नको हां, तर, बापरे, बरं त्याच्यामुळे केलं हां, सांगितलं. ते मग 81 वय टाकलंय त्याने. हां. हम्म. खूप बदल केला होता. मग आधार कार्ड घेतलं, ते वय वेगळं आढळलं ना. असं खूप काही ते गोष्टी. गोव्यात हां, ना हां. असेच फसवतात. कारण गोव्यामध्ये ना खूप वयस्कर झालेले असतात आणि हं, सगळं बायोडाटा आणि वेगळा बनवून पाठवतात. आता माझ्या मागे मला पण 2-3 स्थळं आली ना, ते हं, जरा तो आहे तो 78 मधला, पण तो खूपच वयस्कर वाटतो. मी हं, त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. हं, त्याला मूलबाळ काय नाही आहे, पण ते ब्राह्मण समाज सारस्वत. हं, हं, बंगला बिंगला एवढ्या बांधला वर खाली. मी म्हटलं वेगळं, आई जरा किटकिटीच आहे. कारण मी जाऊन आली होती त्यांच्या घरी. आमच्या एका हं. मॅडमने आणलेला मला स्थळ ते. हां, हां, तर मी हां. म्हटलं एवढं जाणून बुजून बाई कशाला बाहेर बघून घेते. तुमचं काय तुमचं किरकिरी लग्न होती. झालं होतं, ते लव्ह मॅरेज होतं की अरेंज मॅरेज होतं? अरेंज मॅरेज.
कोणी जमवलं होतं? आमचं लग्न जमवलं होतं असंच, आम्ही तिकडे बहीण वगैरे राहायची ना माझी, त्यांनी. हां हां हां. हम्म. ठीक आहे, तेच चालेल. मी तुम्हाला सांगते की एखाद्या म्हणजे असं जर असेल ना तर दादा मला सांगा बाबा, मला पण नाही ऐकून नाही, ऐका कंटाळा ऐका आलाय. ऐका ताई, मी हे बघा, मी स्वतः लग्न जुळवत नाही, नाही जुळवणार मी, कारण का फायदाच नाही. बघितलं मी, लोक एवढी स्वार्थी आहेत ना, खोटारडी आहेत. लोक मला हो, मला फसवतील, कुठेतरी अडकवतील. बरोबर, तेव्हा मला काही अडकवतील. फरक नाही पडत. माझं झालंय ना, मला काय टेन्शन आहे. हां, मग मी त्यांनी व्हिडिओ ते टाकतोय. नाहीतर तो जो तुम्ही एक ठाण्याचा टाकला ना हां, व्हिडिओ, मी व्हिडिओ टाकतोय त्यांना ताई. मी मला कॉल करून हां, विचारते तो ऐका कुणबी सांगतो. समाज आहे आणि आम्ही भंडारी. काल पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. काल एक मुलगा ना माझ्याशी भांडत होता काल पण. तो होता हम्म. दोडामार्गचा. तो भांडत होता. त्या बिचाऱ्या त्या म्हणजे कसं कुठेतरी त्याचं झालं असतं. त्याला समजायला पाहिजे. तो भांडत होता माझ्याशी आणि त्या हम्म. मुलासाठी मी प्रचंड खर्च केला. खर्च भरपूर केला आहे. मी पेपरला जाहिरात देऊन काहीच फायदा नाही हो. पेपरला ना कोण वाचत पण नाही आणि पेपरला मी हो, जाहिराती दिल्या. कुठल्या मुली वाचणार आहेत पेपर? कोण घेणार आहे? कोण नाही, सगळे मग काम. आणि त्याच्यामुळे माझा पैसा भयंकर वेस्टेज गेला आहे. पण लोकांना हे कळणार नाही. मी आता जे काय करतोय त्याशिवाय मी तुम्हाला माहिती नसेल, माझी वेबसाईट पण मी पूर्णपणे मोफत ठेवली होती. कशाला? गोरगरिबांची लग्न जुळू देत. पण लोक हो, एवढे चक्रम आहेत ना, लोकांनी काय काही केलं, जण असतात हो, घाणेरडे चॅटिंग चांगली, चालू काही झाली. जणांचं मी झालं तर मी चांगलं, नाही लग्नासाठी तर ठेवली नाही तर मग होती का, शिव्या देतात. आणि सगळ्यात म्हणजे लग्नासाठी मी फ्री वेबसाईट का ठेवली होती, त्याच्यामध्ये मला मला पण लोक जास्त फॉलो करणार होते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे काय होणार होती, की माझे फॉलोअर्स जास्त वाढणार होते त्याच्यामुळे, आणि मला बिझनेस भेटणार होता. आणि म्हणून मी विचार करत होतो, आणि म्हणून मी फ्री ठेवली होती. माझा पण फायदा होता त्याच्यात. पण विषय कसा, आता तुम्ही त्या याचा पण तो ना 2 कोटीची ऑफर ठेवली, ते नवरा कमवतो म्हणून तुम्ही ते पॅकेज ठेवलं बघा हो त्याच्यात. हो पण हो मी काय हो म्हणते, पण तो डिवोर्सी आहे का सिंगल आहे? तिकडे जाऊ नका ताई. तुमची आर्थिक परिस्थिती आहे का? अच्छा. तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे? आमचं आपलं घरदार होतं तसं, एवढी पण ऐका नाहीये ऐका मीडियम ऐका, आहे. तो नॉर्मल बरोबर, मुलीशी लग्न नाही करणार ताई. तो बिझनेसमॅन आहे. बरोबर. त्याचा टर्नओव्हर आहे ना, 70 काहीतरी सांगितलं त्याने टर्नओव्हर. बऱ्यापैकी श्रीमंत आहे ते. अतिशय श्रीमंतमध्ये मोडतात ते लोक. समजलं ना? वय किती आहे त्याचं? माहीत नाही आता, सगळं बघायला. माझ्या डोक्यात जत्रा आहे ताई. ते कारण सगळं माझी बहीण आहे ना, एक कुवेतला असते, छान आहे दिसायला वगैरे, क्यूट एकदम. नाही नाही, मी लग्न तिचं आता जमवत नाही. मी लग्न हम्म. जमवत नाही. मी तसले प्रकार नाही करत आता. नाही करणार, आणि फायदाच नाही ना अहो. म्हणून मी सांगतो लोकांना 1.5 लाख द्या. मला नाही फरक. का मला लग्न जमवायचे नाहीत. काय कशाला ते जमवू? काय फायदा आहे? लोकांना कळत नाही मी काय करतोय ते. एवढी मेहनत मी कशाला घेऊ मग? पैसा माझा जातोय, सगळं मेहनत माझी जाते. आज बघा, मी हे किरकोळ पैसे घेतोय, लोकांना समोर मांडतोय, आणि तरीसुद्धा मला वेळ पुरत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फोन असतात. दुसरी होय गोष्ट तर. दुसरी गोष्ट मॅसेज एवढे असतात. चुकीचे फोन असतात, चुकीचे मेसेज असतात. वैतागतो. बघा कितीतरी व्हिडिओमध्ये काय काय सांगितलं आहे बघा. अक्षरशः वैतागलेलो आहे मी. एवढं चिडतो मी. सामाजिक कार्य सोपं नाही आहे. आणि त्याच्यानंतर मग कोण कोण पेमेंट करतं, त्यांचे व्हिडिओ रात्री बनवतो. रात्री 2 वाजता व्हिडिओ बनवतोय. वेडा नाही तर काय. रात्री बरोबर, रात्री त्याचा आराम पाहिजे, झोप पाहिजे. हां, रात्री चालेल मग झोपेमध्ये व्हिडिओ बनवतोय दादा, मी. मी बघते त्यांना विचारून. हां, एक आहे त्याला ठाण्याचा, त्याला कॉल करून, नाहीतर मी करा करा, शक्यतो मला कॉल करा. गोव्यातच जास्त. संशयित कोण आढळला ना तर मला कृपया कळवा, कारण मी नक्की मी ते सांगेन, काढून नक्की. टाकणार. हां, कारण ते अगोदर असे आणि फोटो मग वगैरे हां, काय मागतात काय, कॉन्टॅक्ट ते नंबर? ते तुम्ही बघून घ्या. फक्त एवढंच की सुरक्षित राहा, एवढंच सांगतो. काळजी घ्या, कारण कुठे फसू नका. चांगलं होऊ देत सगळ्यांचं, एवढंच माझं मत आहे. समजलं ना? चालेल. कोणाला ते सोबत घ्या, जाताना पण तुम्ही सोबत घेऊन जा जाताना. हां, रेकॉर्डिंगच्या युट्यूबवर टाकू नका ना, प्लीज. माझं नाही, जरा मी थोडं टाकतच वेगळं असतो. मी हे मॅटर बघा, चालू मी आहे. जनसेवा करतोय. मी लोकांना टाकत असतो, लोकांना सांगत असतो. हं? पण आता हे टाकू नका मी काय बोलते नाही, मी ते. अपलोड केलं सुद्धा, झालंय अपलोड, लाईव्ह आहे. अरे हां बापरे, हां, चला मग. हां, बरं. हो ठीक आहे. बरं. नमस्कार मित्रांनो. बघा, एका दिवसाला किती मुली कॉल करतायत बघा. मी सगळे नाही बनवता, मला वेळच नाही आहे, पण तरी पण मी असंच बनवलं. हिच्याशी प्रचंड बोललो पहिला, आणि त्याच्यानंतर मी रेकॉर्डिंग करायला घेतलं बघा. म्हणजे हे स्क्रीन रेकॉर्डिंग करायला घेतलं. तिचं रेकॉर्ड सगळं झालेलं आहे माझ्याजवळ, पण मी स्क्रीन रेकॉर्डिंग उशिरा केलं. कळलं ना? तर म्हणजे याचा अर्थ काय, मुली प्रचंड येत आहेत, भयंकर मुली येत आहेत. फक्त विषय कसा आहे की तुम्ही एवढंच काय करा, फक्त तुमची जाहिरात देण्याचा प्रयत्न करा. जाहिरात म्हणजे तुमचा बायोडा, जो डिजिटल स्वरूपात आम्ही घेतो आहे. कळलं ना? काळजी घ्या, सुरक्षित राहा.
कुठे फसू नका एवढं सांगतो आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.